लक्ष्मण रेषा आणि सांगतो का बहिणी याच्या बाहेर येऊ. लक्ष्मण रेषा आमच्या प्रत्येक लक्ष्मणाने घराला मारलेली आहे. घराला उंबरा बसवलाय लक्ष्मण रेषा. उंबरा याचा अर्थ मर्यादा, संस्काराच्या मर्यादेला उंबरा असं म्हटलेलं आहे. त्याला लक्ष्मण रेषा म्हटलेलं. ती ओलांडावी का न ओलांडावी हे त्या घरातल्या स्त्रीला ठरवायचं. म्हणून त्याला लक्ष्मण रेषा असं म्हटलं. नेमकं लक्ष्मण रामाकडे जातो आणि त्याच वेळेस दूरवर लपून बसलेला जो रावण असतो तो येतो. पुन्हा वेशांत, पुन्हा वैराग्य. रावणाला वैराग्य प्राप्त होतं आणि मुखातून शब्द निघतो, माई भिक्षा. सीतेला आवाज येतो. तिला म्हटलं एवढं वनामध्ये कोणी साधू असतात, आला असं म्हणून सीता साधूला प्रणाम करते आणि जी काही भिक्षा आहे ती साधूला देते. रावण सीतेचं तिथून हरण करतो. आपलं जे भावाकडून लुटलेलं जे विमान आहे त्या विमानात तिला बसवतो आणि सीतेला घेऊन रावण निघतो. नाशिकच्या पंचवटीला पंचवटी का म्हटलं गेलंय जरा तुम्ही नीट लक्ष द्या. राम लक्ष्मण जानकी ज्यावेळेस पंचवटीमध्ये येतात ना, पंचवटीमध्ये 5 घटना घडतात. पहिली घटना जी घडते, विसावलेले राम जानकी लक्ष्मण. लक्ष्मण पहिला प्रश्न रामाला विचारतो, का हे दादा माझ्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्याची उत्तर कृपया मला मिळावी. 5 प्रश्न लक्ष्मण रामाला विचारतात. तिथं लक्ष्मण गीता अवतरित होते. राम लक्ष्मणाच्या प्रश्नांची उत्तरं देतात. ही पहिली घटना त्या जागेवर घडते. दुसरी घटना घडते तिथे शूर्पणखा येते. तिसरी घटना घडते खर आणि दूषण 14,000 सैन्यासह येतात. चौथी घटना घडते मारीच तिथे येतो. आणि 5वी घटना घडते रावण सीतेचं भक्तीचं हरण करतो. 5 घटना घडतात म्हणून त्याला पंचवटी असं म्हटलं गेलेलं आहे. बहुधा पंचवटी म्हणजे 5 प्रकारचे वड आहेत असंही सांगितलं जातं. पण शास्त्रकार आणि चिंतनकार 5 गोष्टी तिथं घडल्या म्हणून त्याला पंचवटी आहे असं म्हणतात. रावण सीतेला घेऊन जातो. सीतेला नेल्यानंतर जटायू ते बघतो, कारण ही माझ्या मित्र दशरथाची सून आहे आणि हा रावण कुठे घेऊन चाललाय. म्हणून जटायू पंख पसरतो भव्य असे आणि त्या रावणावर स्वारी करतो, हल्ला करतो. रावणाला सांगतो, हे रावण, आम्ही दोघं भावांनी तुझा कितीतरी वेळा पराभव केलेला आहे. ही जी चालवली ना, हे माझा मित्र राजा दशरथ अयोध्या नरेश त्याची सून आहे. त्याचा पुत्र राम आणि लक्ष्मण वनवासामध्ये आहे आणि त्यांना विचारलं असतं ना तू तर तुला त्यांची ताकद कळाली असती. त्यांच्या अपरोक्ष तू या सुनेला उचलून चाललास. दशरथाची काय आणि माझी सून काय, मी हिला जाऊ देणार नाही. म्हणून तो त्याच्याबरोबर प्रचंड युद्ध करतो. शेवटी रावणाची ताकद बलाढ्य असते. पंख छाटले जातात आणि इगतपुरी तालुक्यातल्या टाकेद या गावी जटायू कोसळतो. इकडे राम लक्ष्मण येतात प्रवास करत करत आणि प्रवास करत आल्यानंतर ते बघतात, अरे जानकी कुठे. मध्ये बघतात नाही, सगळीकडे हाका मारतात, हे जानकी कुठे आहेस तू, हे जानकी कुठे आहेस तू. राम लक्ष्मणाला विचारतो, मी तुझ्यावर तिची जबाबदारी सोडून आलो होतो. लक्ष्मण म्हटला, भैया इथे तसं काही नव्हतं. मी तशी लक्ष्मण रेषा म्हणजे वहिनीला सगळ्या सूचना देऊन आलो होतो. ज्यावेळेस मला तुझा आवाज ऐकायला, लक्ष्मणा धाव, म्हणून मी अगोदर तुला मदतीला आलं पाहिजे म्हणून मी अगोदर तुझ्यासाठी आलो. वनवासाला निघताना मी तुझ्या संरक्षणाची जबाबदारी घेतलेली आहे. कौसल्या मातेला काय मी उत्तर देईन. म्हणून लक्ष्मण आणि राम त्या ठिकाणी दोघेही शोधायला लागले. दुःखी होतं. लीला वर्णन सुरू झालेले. परमात्म्याचं अवतरण होतं. परमात्मा राम ही जर दैवी शक्ती आहे तर तिथं बसल्या बसल्या एका बाणात रावणाला मारू शकली असती. जर दैवी शक्ती आहे, राम हा राजा आहे
आणि राजा मनुष्य रूपात ज्यावेळेस अवतरित झाला तर मनुष्याचे सगळे सुख दुःख समाजाला दाखवावे लागतात, अन्यथा लोक संशय घेतील. अरे हे तर परब्रह्म आहे, हे तर दैवी शक्ती आहे. मेने रावणाला जागेवर का नाही मारलं, हा जर खराच देव येतो. म्हणून ज्या रूपामध्ये अवतरण झालं त्या रूपामध्ये त्या वेदना, मनुष्याच्या सगळ्या वेदना त्याचं दाखवण्याचं काम रामाला करावं लागलं. म्हणून हे सीते, हे सीते, हे सीते शोक करीत निघाले. निघता निघता प्रवास करत पुढे चालत असताना हा जटायू जिथं जखमी होऊन पडलेला होता, राम त्या जटायूकडे बघतो. भव्य पंख असते. कमी पंचवटी देण्यापूर्वी मला जटायू भेटला होता. त्याने सांगितलं होतं मी तुझे वडील दशरथांचा मित्र आहे. राम धावत त्याच्याकडे जातात, त्याला आपल्या मांडीवर घेतात. काय झालंय काका? त्यावेळी सांगतात, अरे रावणाने तुझ्या पत्नीचं, माझ्या मित्राच्या सोनाचं म्हणजे माझ्या सोनाचं हरण केलं. मी त्याला बोललो, अरे त्याचा पुत्र राम आणि लक्ष्मण असताना हिंमत होती तर तू तिचं हरण करून बघायला हवं होतं. म्हणून मी विरोध केला. मी आणि माझ्या भावाने, आम्ही दोघांनी संपत्तीने आणि या जटायू, आम्ही दोघांनी रावणाला कितीतरी वेळा पराभूत केलेले. पण आज मी एकटा होतो, माझा भाऊ नाही. म्हणून रावणाने माझी पंख छाटली. मी वेदनेने विवलतो. हे रामा, माझा मृत्यू अटळ आहे, मी मरणार आहे. पण माझ्या मरताना एक मला गोष्टीचा आनंद वाटतो की माझं डोकं तुझ्या मांडीवर आहे. राम सांगतात, हे काका तुम्ही जाणार इथपर्यंत बरोबर, तुम्ही ज्या स्वर्गात जाल तिथं माझ्या पित्याची, राजा दशरथाची भेट होईल. आणि राजा दशरथाची भेट झाल्यानंतर तुमच्या चर्चेमध्ये कृपया मी तुम्हाला विनंती करतो का त्यांना तुम्ही हे सांगू नका की रामाला त्याच्या पत्नीचा सांभाळ करता आला नाही, जानकीचं अपहरण झालं. पिता एक तर माझ्या वनवासामध्ये दुःखी होऊन देह सोडून गेलेले. जानकीची काळजी घे असं मला सांगितलेलं असल्यामुळे जर मी तिची काळजी घेऊ शकलो नाही तर पित्याला पुन्हा दुःख होईल. म्हणून कृपया मी विनंती करतो तुम्ही हे सांगू नका. अभिवचन दिलं जात आणि तो जटायू आपला देह रामाच्या मांडीवर सोडतो. त्या टाकेत, इगतपुरी तालुक्यात त्या टाकेतला राम त्या ठिकाणी जटायूचं सगळे संस्कार पार आणि सगळे संस्कार पार पाडल्यानंतर राम पुढचा प्रवास करीत करीत ज्या दिशेने गेलं, करून त्याला जटायू सांगतात तू ह्या दिशेने जा. म्हणून राम प्रवास करीत 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 निघतो. तोपर्यंत थोडस आपण संकीर्तन श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम.
जयकार देत नाही का आपण? आपल्याला काय कंटाळा येतो जयकार द्यायचा? सियावर रामचंद्र भगवान की जय. भगवान राम, राजा राम आणि वनवासी राम, तिन्ही रूपांचं स्वतःचा अधिकार सांभाळत राम जटायूचं सगळे संस्कार पूर्ण करत. आणि जटायूने सांगितल्यानुसार राम प्रवास करत करत त्या दक्षिणेच्या बाजूने प्रवास करायला लागतात, पंपा सरोवराच्या दिशेने. राम पुढे चालत असताना त्यांच्या लक्षात येतं, कारण इथं काहीतरी आश्रम लागला. कोण आहे त्या आश्रमामध्ये? मतंग ऋषींचा तो आश्रम. तो आश्रम आता एक स्त्रीकडे आहे, तिचं नाव शबरी. अगदी मृत्यूच्या जवळ आलेली, थकली, कृश झालेली. ही शबरी ज्यावेळेस तरुण होती ना, त्यावेळेस तिच्या वडिलांनी, म्हणजे भिल्ल समाजामध्ये तिच्या वडिलांनी तिचा विवाह जमवला. भिल्ल समाजामध्ये पद्धत होती का विवाह जमल्यानंतर येणारं वऱ्हाड जे असायचं त्याला विवाहाच्या कालखंडामध्ये भोजन मांसाहाराचं दिलं जायचं. अरे मला असं काय? आवाज भजन जे आहे त्याचं मला कमी राहिलं. राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करे गुणगान करिए, राम प्रभु की सभ्यता भजता ध्यान